मानसून ही बरसात है। मी बोलले मला काय बोलायचंय ते. बर, मग आता एकदा आमचं ऐकशील? आमचं तुमचं काय म्हणणं ऐकून घ्यायचं आता? हा, आधी फसवणूक करणाऱ्याला स्वतःची बाजू असते पण ती खरी नसते. अरे, त्यामुळे तुम्ही काहीही सांगितलं, कितीही सांगितलं तरी त्याचा काहीही उपयोग नाहीये, कारण मी दुखावली गेलीच आहे ना. मग आता मला सांग, तुझ्यामध्ये आणि मल्हारमध्ये काय फरक राहिला? मल्हार लहान आहे, असमंजस आहे, त्यांनी सगळं लपवून ठेवलं, काही सांगितलं नाही आणि मोठा प्रश्न उभा केला. तुझं काय? तू मोठा आहेस ना, खरंच सांगण्याचं महत्व तुला कळलं नाही? कशी फसवून लग्न करता रे तुम्ही? आई, आमचा हेतू. तू तर बोलूच नकोस. हा, आई, मी तुम्हाला खरं काय ते सांगते. त्यावेळी सुद्धा मी आधीला सोडून गेले नव्हते. म्हणजे जे झालं होतं ते सगळं. म्हणजे आता दरवेळी तुझी काही चूक नाहीये, जी काही चूक आहे ती माझ्या आधीचीच आहे हे सांगणार आहेस का मला तू? आता दरवेळी तुमचं भांडण झालं, वाद झाले ना, की तिची हीच अपेक्षा असणार आहे. दरवेळी तूच पडतं घ्यावंस अशीच अपेक्षा असणार आहे तिची. अगं पण जर चूक माझी असेल तर मी घेईन ना. असं नसतं आदिराज, असं नसतं. अरे, एकदा नात्यामध्ये एखादी गोष्ट ठरली की ती आयुष्यभर राहते. तुझे वडील काहीही कितीही चुकले तरी अजूनही पडतं मीच घेते, कारण आमच्या नात्यामध्ये ते ठरून गेलंय. एकदाच त्यांच्या विरोधात बोलले, ते सुद्धा तुझं या मुलीशी लग्न व्हावं म्हणून, आणि मीच तोंडावर आपटले. तू ते सगळं का डोक्यात धरून ठेवतेस? तू का मधुरासारखं वागतेस? छान. आता मला नावं ठेवणं सुरू झालं का? आधी 24 तास नाही झाले रे लग्न होऊन तुझं, आणि घराचे 2 भाग करायला सुरुवातही झाली. मधुराताई, आम्ही आमच्या सगळ्या चुका कबूल करतो, आधीच्याही आणि आत्ताच्याही आणि भविष्यातल्या. नाही, तू पुन्हा का आली आहेस इथे परत हे माहितीच नाहीये ना. तू आधीला पुन्हा सोडून जाणार नाहीस याची काय गॅरंटी आहे ग? स्वाभिमान वगैरे काही आहे की नाही आधी तुला? पाठ फिरवून गेली होती तुझ्याकडे ती, आणि तरी गोंडा घोळत फिरतोस तिच्या मागे. तू इतकं सगळं होऊनही पुन्हा ह्याच्याशीच याच घरात लग्न करून येताना लाज कशी नाही वाटली ग तुला? कमाल आहे बाई. आम्ही इतकं सगळं बोलतोय तुला, आई म्हणते सून म्हणून मला स्वीकारायचं नाहीये तुला, तरीही तू इथेच आहेस. काय हवंय मीरा तुला? नेमकं काय हवंय? आधीची प्रॉपर्टी? मधुरा, आई काळजीपोटी बोलली तेही ठीक आहे, पण तू तर का आता आरोपच करायला निघालीस? हे माझं तसंही तुला आता काही पटणार नाही ना. तू आणि ही मुलगी, तुम्हा दोघांमुळे माझ्या मुलाने माझं कधीच ऐकलं नाही. माझ्या मनाविरुद्ध लग्न केलं आणि आता त्या प्रेग्नेंट मुलीला घरात घेऊन आलाय. मला काहीच पटत नाहीये आणि मुळात मला हे सगळं अजूनही संशयास्पद वाटतंय. बस, जे काही फाटे फोडायचे आहेत ना ते फोड, मी चाललो. कुठे? मीराचे डोळे पुसायला? हो, मी परत परत सांगतोय, शांतपणे ऐका. तुम्ही ऐकतच नाही आहात. आई, तुझ्याशी शांतपणे बोलायला आलो होतो का आम्ही? आपल्या घरात कोणी शांतपणे बोलतच नाही आणि ऐकून तर त्याहून घेत नाही.
बघितलंस बघितलंस कसा बोलला तो? हं? इथे आपण सगळे चिडलोय, तू एवढी अस्वस्थ झालीये, दिसतंय त्याला. पण नाही, तो गेला तिच्या मागे तिचे डोळे पुसायला. तुला सांगते आई, हा आता आदिराज पाठक राहिलेला नाहीये, आदिराज देसाई झालाय. ये आजी, सावकाश. सावकाश. सॉरी, खरंच सॉरी. सुलक्षणा, अगं किती अंत बघतेस मुलांचा, सोड ना राग. सोड ना राग, कर, माफ करते ना. नाही म्हणजे मी सुद्धा रागावलो आहे, आय मीन सॉरी, रागावलो होतो. पण नंतर विचार केला की आता मुलांनी त्यांना जे करायचं ते करून टाकलेलं आहे, मग आता आपण मोठेपणा घेऊ आणि सगळं विसरून जाऊ. बाबा, येस. आजोबा, सुलक्षणा, तू सुद्धा आता राग सोडून दे आणि त्यांना माफ कर. आणि आदिराज, आपण सगळं विसरून जाऊ. जे झालं ते झालं, नव्यानं सुरुवात करू. अगं ती मुलं बघतायत तुझ्याकडे असे ना, हस ना जरा. बाबा थँक्स. रे, थँक्स कशासाठी? हे काय मी फक्त तुझ्यासाठी करत नाहीये. अरे हे सगळं मी आपल्यासाठी करतोय, म्हणजे आपल्या घरात नव्यानं आलेल्या सुनांसाठी करतोय. सगळं घर भरलेलं आहे आणि घरातल्या लोकांची तोंड वाकडी, वाईट दिसणार. सो आनंदात राहा. आई, मला माहितीये मी खूप दुखावलंय तुम्हाला, पण मला एक संधी द्या प्लीज. यापुढे तुम्हाला त्रास होईल असं मी काहीही वागणार नाही. ठीक आहे, आधीच्या आनंदासाठी मी तुला एक संधी देईन. कारण आधी खुश राहावा एवढीच इच्छा आहे माझी. पण त्यासाठी तू एक वचन दे मला. पुन्हा आधीला सोडून कधीही जाणार नाहीस. आधीचा खूप जीव आहे तुझ्यावर मीरा. तुझ्याशिवाय नाही जगू शकत तो. तू त्याला सोडून गेलीस ना, तेव्हा त्याची अवस्था मी पाहिली.
वचन दे मला. नाही जाणार ना त्याला सोडून परत? नाही आई, खरंच नाही जाणार. नाही असं नाही, असं नाही. दोघांनी सगळ्यांसमोर वचन द्या, एकमेकांना सोडून परत कधीही जाणार नाही. आई, आम्ही दोघं मिळून तुम्हाला वचन देतो की आम्ही एकमेकांची साथ कधीही सोडणार नाही. आम्ही नेहमी एकमेकांना सांभाळून घेऊ आणि कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मिळून त्यावर मात करू. झालेल्या चुका पुन्हा होऊ देणार नाही आणि तिसऱ्या कुठल्याही माणसांमुळे एकमेकात गैरसमज निर्माण करणार नाही. आम्ही दोन शरीर आणि एक मन असल्यासारखे राहू. आणि आई, तुला जसा माझा आनंद महत्वाचा आहे तसंच मला तुझं सुख महत्वाचं आहे. त्यामुळे तुला दुःख होईल असं आम्ही काहीही वागणार नाही. आई, आम्ही आयुष्यभर एकमेकांवर भरभरून प्रेम करू आणि एकमेकांबरोबरच राहू. पहराची चाहूल शिशिरात आहे, जिथे संपले सर्व काही. नवी एक तेथे सुरुवात आहे, नवी एक तेथे सुरुवात आहे. तिथे अजूनही बरसात आहे, अजूनही बरसात आहे. मी आलेच हा, जरा फोन काय झालं? फोन आलाय. कोणाचा? ते कस्टमर केअर रे, कस्टमर केअर वाल्यांची बोलते ही. हॅलो, आता काय तुझं? ऐका, मी तिकडे काडी टाकून आलोय. आतापर्यंत वणवा पेटला असेल. तुम्हाला फक्त एकच काम आहे, तिकडे जे काय घडतंय ना त्याच्या अपडेट्स माझ्यापर्यंत पोहोचवा. आता ते मीराला नक्कीच घरातून बाहेर काढतील आणि मीरा एकदा घरी आली ना की मला कळवा, मेसेज करा. ए बावळे, शांत बस जरा आणि शुद्धीवर ये. मीराताईने ना तुझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी ओतलंय. म्हणजे तिने चांगलं घोळात घेतलंय आपल्या सासू सासऱ्यांना. आता काय येते तिला हाकलत नाहीत. नाही, पण कसं काय, हे कसं काय शक्य आहे? त्या तर रागावल्या होत्या ना तिच्यावर. त्यांनी तर घरातून बाहेर काढायला पाहिजे तिला. डॉक्टर पाठकांनी त्यांना मीराताईला माफ करायला भाग पाडलंय. आत्ताच कळलं. डॉक्टर पाठक, कसं काय शक्य आहे? ये, हे तुझं तू बघा, मला नको सांगूस. ठेव फोन. डॉक्टर पाठकांनी मीराला ऍक्सेप्ट केलं, हे कसं काय शक्य आहे? त्यांना मध्येच काय चांगलं वागायचा झटका आलाय. नाही, काहीतरी गडबड आहे. डॉक्टर पाठकांनाच भेटायला हवं. मधुरा, काय ग, काय झालं? इथे का बसलेस अशी एकटी? काय नाही. कम ऑन मधुरा, यू कॅन टॉक टू मी. मला सांगू शकतेस तू, काय झालंय? बाबा, तुम्ही मीराला इतक्या सहजासहजी माफ करून टाकलं, हे नाही पटत आहे मला. पटलं तर मलाही नाही. म्हणजे मी मीराला माफ केलेलं नाही. मी फक्त माफ केल्यासारखं दाखवलं. मधुरा, हल्ली सगळ्यात मोठं स्किल काय झालंय माहितीये? मॅनिप्युलेशन करता येणं. आपण सगळेच करतो मॅनिप्युलेशन.
अगदी छोट्या मोठ्या नात्यात सुद्धा. आणि त्यात गैर काहीच नाही. मीही तेच करतोय. आपला उद्देश काय की आपला आदिराज त्या मुलीच्या फार कह्यात जाऊ नये. या घराच्या किल्ल्यात त्या मुलीच्या ताब्यात जाऊ नये. बरोबर ना? मग तिच्याशी भांडून काही उपयोग होणार आहे का? नाही, पण मग आपण आधीशी बोललो तर त्याला आपलं म्हणणं कळेल ना. आत्ता नाही कळणार, कारण तो खूप प्रेमात आहे तिच्या. तुला आम्ही समजावून सांगितलं होतं तेव्हा कुठे कळलं होतं तुला? एनिवे, काही गोष्टी त्याला आपोआप कळतील काही दिवस. नाही, पण मला कळत नाहीये, म्हणजे मीराला सपोर्ट करून आधीला तिचे दोष कसे कळणार? मधुरा, काही युद्ध अशी समोरासमोर लढायची नसतात. गनिमी काव्याने लढायची असतात. मला मीराला या घरातून हकलून द्यायला 10 मिनिटं पण नाही लागणार. माझ्या डाव्या हाताचा किल्ला आहे. पण त्यामुळे आपला आदिराज आपल्यापासून कायमचा दुरावे, आणि ते नको आहे मला. मी जे काही केलं ना ते केवळ आधीचं मन दुखावू नये म्हणून. त्याचा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसणं महत्वाचं आहे यापुढे. कळतंय का तुला? अच्छा. माझं तिच्याबद्दलचं मत अजिबात बदललेलं नाही. हे सगळं ऐकून आत्ता जरा रिलॅक्स वाटतंय मला. ह्या सगळ्या टेन्शन मध्ये आणि चिडचिडीमध्ये जेवले नाहीये मी सकाळपासून. असं का केलंयस तू? जा पहिल्यांदा काहीतरी खाऊन घे. जा. आता नको. नाही नाही नाही, असं असं उपाशी पोटी झोपू नये. कमॉन कमॉन, जा 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 लवकर, फास्ट. किती सोपं असतं लोकांना मॅनिपुलेट करणं. इमोशनल फुल्स या अडकल्या आहेत किचन पॉलिटिक्स मध्ये. अडकू दे. यांच्यासाठी घरातली सत्ता महत्वाची आहे. असू दे. माझा गेम खूप जास्त मोठा आहे. माझ्या डोक्यात माझ्या मुलाच्या करिअरचा रोड मॅप स्वच्छ आहे. मीराच्या आयडियोलॉजीजने आदिराजचं करिअर एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाही. आणि मीरा त्या मार्गात येत असेल तर तिचा काटा काढावाच लागेल. शांतपणे, हसून, आणि ह्या कानाचं त्या कानाला कळू न देत. सो हॅपी. मी किती लकी आहे. थँक्यू. आधी आज मला आवडणारी प्रत्येक गोष्ट दिलीस तुम्हाला. आपल्या बेडरूमचं डेकोरेशन, त्यानंतर हे सरप्राईज, त्यानंतर आपल्या कॉलेजची आठवण, हा टेंट, ती सुंदर सजवलायस, आणि माझी सगळ्यात आवडती गोष्ट तू. तुझी एक आवडती गोष्ट मी नाही आणू शकलो. कोणती? तुझा आवडता पाऊस. इट्स ओके. आधी डिसेंबर मध्ये कसा येईल पाऊस? इट्स ओके. हे सांगता येत नाही मीरा. मनात अशी दांडगी इच्छा असेल ना तर काही होऊ शकतं. इच्छा तर आहे, पण पाऊस येणार नाही तेही माहितीये. यू नेव्हर नो. वेडा. Cheers. मीरा, पाऊस. आधी, अरे प्लीज स्टॉप. What? प्लीज स्टॉप इट. तू आत्ताच्या आत्ता मल्हारला आणि अमोल दादाला शिडीवरनं खाली उतरायला सांग. ते वरनं पाणी होतं. दिस इज नॉट. मीरा, मी असं काही सांगितलं नाही, नाहीये. नाही. शपथ असं मी काही सांगितलं नाहीये. असं कसं पाऊस येईल? मीरा, हा खरा पाऊस आहे. नाही. मीरा, उठ. चल. आधी
खरंच पाऊस पडतोय. ऐक, आपल्याला पाऊस हवा होता आणि पाऊस आला. चल मी सॉरी, तुला आवडत नाही ना पाऊस? इट्स ओके. तुझ्याबरोबर नुसता पाऊस बघायला पण खूप छान वाटेल. चल आत बसू आणि मस्त पाऊस बघूया. चल चल चल, वाईन आपली वाट बघते. चल. आधीच तसेच आहे ते गाव अजुनी जिथे सोहळे पाहण्याचे. तसेच आहे ते गाव अजुनी जिथे सोहळे पाहण्याचे. नवी एक तेथे सुरुवात आहे. नवी एक तेथे सुरुवात आहे. तिथे अजूनही बरसात आहे. अजूनही बरसात आहे. मीरा, तू एकदा मला म्हणाली होतीस, आठवतंय? मी जेव्हा तुझ्या बरोबर या पावसात भिजेन तेव्हा तू माझ्या जास्त प्रेमात पडशील. आधी आता सोबतीची आसरा हो मागणे माझे तुझे. चांद राती उजळले हे जागणे माझे तुझे. कामुक्याने बरसली ही आसवी डोळ्यातली. अन तू गेले तरी वाहणे माझे तुझे. थांबलो होतो कधीचे. बरसणे माझे तुझे. आई कुठे? अरे ती तुझ्या सुजाता मावशीकडे गेली आहे रत्नागिरीला. असं अचानक? अरे तिची शुगर वाढली एकदम आणि त्या घाबरल्या म्हणून बाईसाहेब केल्या बहिणीच्या मदतीला. तरी मी तिला सांगतोय की अगं तू पहिल्यांदा तुझ्या तब्येतीची काळजी घे, पण नाही. मग मामा आज काय प्लॅन? काय विचारतोय? आज काय प्लॅन म्हणजे आज सुट्टी असेल ना, आय होप. नाही नाही, आम्ही थोडा वेळ क्लिनिकला जाऊन येऊ. नको जाऊ सर क्लिनिकला. म्हणजे? आणि पुढचे 8 दिवस जाऊ नकोस तू क्लिनिकला. पण का? अरे ऍक्च्युली मी तुम्हा दोघांसाठी गोव्याच्या एका रिसॉर्टचं बुकिंग केलंय 8 दिवसात. काय ते बघताय काय अधिराज? ठीक आहे ना? थँक्यू बाबा. थँक्यू बाबा. अरे क्या बात है लालेदी जान. गोवा हनीमून इन गोवा अँड दॅट टू स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर साहेब.
वा, काय कमाल वातावरण असेल आता गोव्यात. अरे करेक्ट सीझन आहे गोव्याला जायचा. प्रोव्हाइडेड तुम्ही रूमच्या बाहेर फिरायला जाणार असाल तर. बाबा हो, फक्त रूम मध्ये जरी बसून राहायचं असेल ना तरी ती रूम गोव्याचीच हवी. अधिराज, तू खुश आहेस ना? ऑफकोर्स बाबा, खूप खुश आहे. थँक्यू बाबा. थँक्यू बाबा. अरे पण मग जरा घाई करा, आज दुपारचं फ्लाईट आहे तुमचं. आटपा लवकर. पाच. एक 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 एक. हॅलो. हो यश यश. मग मामा, तुम्ही एकटे एकटे जाणार गोव्याला? एकटे कुठे, आम्ही दोघं असणार आहोत. हा म्हणजे तेच ना, म्हणजे आम्हाला तुम्ही टाकून जाणार. मग तुम्ही पण चला. काय कशाला, हे कशाला हवंय तुमच्या हनीमूनला कबाब में हड्डी? ऍक्च्युली मला आवडेल, म्हणजे फार लुडबुड करणार नसतील तर मला आवडेल. चला, तुमचंही होऊन जाईल बेबी मून. बेबी मून हे काय? नाही म्हणजे बायको प्रेग्नंट असते ना तेव्हा तिला गरज असते ना नवऱ्याने तिच्याकडे लक्ष देण्याची. एक छान असा क्वालिटी टाइम हवा असतो एकमेकांचा. आमच्या वेळेला नव्हती अशी काही नाटकं. मी प्रेग्नेंट असताना 9 महिने बिझी होता अमोल. सतत काम होतं. अगं पण तेव्हा होतं काम म्हणून बिझी होतो, त्यात काय एवढं. मल्हारला तसंही काही कामच नाहीये. अश्विनी, खाऊन बघ, उपमा खरंच छान झाला. नको मला उपमा. का? मळमळत आहे. मळमळणारच. हे पोहे उपमा असा नाश्ता असला की मळमळत येईल. सौम्य नाश्ता आवडत नाही. अगं अश्विनी, रोज असे साधेच पदार्थ खावेत. रोज रोज काय लाडू पेढे खायचे आहेत? लाडू पेढे चालेल. चालेल काय चालेल, आत्ताच तर खाल्लेच ना लग्नाचे लाडू. नाही, पेढा का बर्फी ते आता सांगता येत नाही ना. मध्ये लाडूच. अगं म्हणजे हो. तोंड गोड करा, तुम्ही आजी आजोबा होणार आहात. अगं काय सांगतेस काय? वा 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 वा, अभिनंदन चिरंजीव, अभिनंदन. थँक्यू बाबा. म्हणजे कसं काय? अरे अगं सौरू, काय प्रश्न विचारतोय? नाही म्हणजे मग काय म्हणते ऑपरेशन मीरा? सध्या माझा फोकस एकच आहे, डॉक्टर अधिराज पाठक यांचं करिअर. हा, त्याच्यामध्ये जर मीरा आली तर तिला बाजूला करायचं, नाही तर नाही. मध्ये वगैरे असं नको, मला वाटतं ती आजूबाजूला सुद्धा नको, ती खूप डेंजरस आहे. आय नो, पण आपण ना अत्यंत सावधपणे एक एक पाऊल पुढे जायचं. हॅव अ लुक. डॉक्टर अधिराज सुधीर पाठक, हेड ऑफ द डिपार्टमेंट गायनेकोलॉजी. ग्रेट. 4 दिवसात अधिराजला त्या फडतूस क्लिनिक मधून बाहेर नाही काढला ना तर नाव नाही सांगणार. अरे त्याची खरी जागा इथे आहे, या हॉस्पिटलमध्ये, एवढ्या मोठ्या कॅबिन मध्ये. बस झालं ते गुडी गुडी सगळं. ते छोटस क्लिनिक, एक बारकीची प्रॅक्टिस, गरिबांची सेवा. अधिराजच्या करिअरचा आता पुढचा गिअर पडलाय आणि त्याच्या करिअरच्या गाडीचं स्टिअरिंग माझ्या हातात. गुड. तो इस बात पे आज संध्याकाळी पार्टी करूया, टोस्ट करूया आदिराजच्या नावाने. वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ हेल्थ अँड मेडिसिन बिझनेस, डॉक्टर आदिराज सुधीर पाठक. निखिल, काय याचं? छे.
करू मी? का फोन करतो मला हा? झालं ना आता? काय हे बघ, मी अडलोय म्हणून तुझे पाय धरतोय असं समज. आदिराज आणि मीरा काय करतायत यांची खबरबात मला हवी. मज्जेत आहेत ते दोघं, एकदम खुश. हा, हनीमूनला चालले गोव्याला, दुपारच्या फ्लाईटनं. कळला? काय? हा आणि ऐक, तू पण जाता उडत, तसंही काही कामाचा नाहीयेस. आणि सोड आता तिचा नाद. ठेव फोन, मूर्ख. गोव्याला हनीमूनला मी पण जाऊ उडत? ठीक आहे, जातो. हॅलो, हा एक गोव्याचं फ्लाईट तिकीट बुक कर ना. डीजे मल्हार इज रेडी. हळू हळू, अरे गोवा दचकेल. सुशेगात मधनं बाहेर पडेल गोवा. छान वाटतंय ना, सुंदर. मस्त झोप लागणार आहे. मी आता झोपणार. ए मीराताई, चला ना आपण फिरायला जाऊ, बीचवर जाऊ. हा काय समोरच तर आहे. जाऊया ना. सगळं उद्या करूया, आज नको. आज मी खूप दमले. आणि आय गेस आपल्या मागे मागे पाऊस आज इथे पण आलाय. तो माझी काही हरकत नाहीये. म्हणजे आता मला पावसात भिजायला आवडतं. करेक्ट आहे. मस्तपैकी आपण पावसात भिजूयात. अरे हो, कालच आम्ही भिजलोय. आधी काय नाही रे, हा काही बोलतोय. आज नको, आपण उद्या करूया सगळं. हा, काय यार मीराताई, किती बोर आहात तुम्ही सगळे. अरे मल्हार, त्यांचं जरा वेगळा काहीतरी प्लॅन असेल ना. म्हणून गप्प बस. वेगळा प्लॅन वगैरे काही नाही. तावटपणा करू नको. मी आता झोपणार आहे. मला पटतं हिचं. अरे यार, काय किती बोर आहेस का तू? बोर वगैरे ते काही नाही, दमायला झालंय खूप म्हणून सांगते. बरं ठीक आहे. त्यांना एक काम करू दे. तुम्ही मस्तपैकी 1 तास आराम करा. मग आपण जाऊ डिस्क मध्ये आणि मग पब मध्ये जाऊ. काय बोलताय? मला चालेल. बेस्ट. एक मिनिट. डिस्क आणि पब मध्ये मनूला न्यायचं नाही. हो ठीक आहे, मग आम्ही गेलो तर चालेल. मला सोडून तिला सोडू. नाही जायचं कुठे. अरे बरं, आधी आज जाऊया, मग ठरवूया काय करायचं. आणि मल्हार, आपण इथे 8 दिवस आहोत, सो चिल, सगळं आरामात करूया आपण. अगं, गोव्याच्या हवेतच जादू आहे. आपण ना खूप मजा करूयात. बाईक्स हायर करू, राईड करू, डिनर करू आणि मग मस्तपैकी बीच शॉपिंग. काय बोलता? एकदम परफेक्ट. आधी आज जाऊ, मग आपण प्लॅन आहे. फक्त बाईक नाही, आपण कार हायर करायची. जीप तू म्हणशील तर जीप, काहीच हरकत नाही. पण आधी आज जाऊ, मग आपण सगळं. चला. अरे वा, किती मस्त आहे. सगळं करू म्हणे, ह्यातलं काहीच करता येणार नाहीये तुला आदिराज. कारण मी तुमच्या प्लॅनची वाट लावणार आहे. तुमचं हनीमून स्पॉइल करीन, तेव्हाच माझ्या जीवाला शांतता मिळेल. त्या रश्मीकडून तुझ्याबद्दलची बरीच माहिती घेतलीये मी. आता बघ कशी वाट लावतो तुझी ते. उद्या रूमच्या बाहेर लॉबी पर्यंत सुद्धा येता येणार नाही तुला.